रानात आलो पण कडबा पाण्यामुळं गेलं सगळं. एका मुळीवर धान आले, पाऊस पडला नाही पेरल्यापासून, त्याच्यामुळं नुसतं बाटूकच आले. रानात बघितल्यावर टेन्शन येतं, काय करायचं. मित्रांनो, योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं. सगळ्याला गुड आफ्टरनून. टायमिंग दुपारचा झाला आहे आणि हे बाटू काढायला दिलेलं आहे. काय काढायला दिलं आहे, पेरणी हिंमत चांगली उगवली होती, सगळं व्यवस्थित झालं होतं. फक्त पाणी नसल्यामुळं किंवा पाऊस न पडल्यामुळं हे झालं. एवढा कडबा आला नाही, अजून राहिला आहे थोडा काढायचा. काढायला दिले कारण मला होत नाही एवढं, तर मी कधी काढणार. केलेलं होतं बटईनं आशानं, त्याची पण दुर्दशा झाली. पण पाणी नसल्यामुळं काय खरंच शेतीशिवाय आपलं पाण्याशिवाय शेतीचं काही खरं नाही बरं का. बाटूकच आलं आहे सगळं. कुठं फक्त काढी लुंगा आहे, नाही तर सगळं बाटूकच आहे. अजून काढून झाले. आता इकडले पेंडे बांधून टाकले ते लगेच त्यांनी. आता अजून काढायचं राहिले. आता उद्याच्याला होईल म्हणते ते काढायचं. आज दुपाराने एवढी पात लावतेली. ऊन लय तावायला लागले आता. इथं सावली कुठं आहे? तिकडे जातो लिंबा. हा, इथं सावली. आता उगा 1-2 दिवस राहिला फोडून पावसात होईल का काय? 2-3 पोती तर होईल का? 2-4 पोती होईल का जवारी? सगळ्या लुंगा आहेत वर का. हाय असं 2-3 बाया लावून आपलं पाचुंद्यावरच मोडून घ्यावं, रानातल्या रानात देऊन टाकावं लगेच. चालतंय तिकडे निघाल का 2-400? आता ह्या इकडं नसले लुंगा, ह्या कोपऱ्यात लुंगायचं इकडं. आता हे काढायचे राहिले का सगळं लुंग्याचं. ही बाटूकच आहे नुसतं. तरी सुद्धा परसाळावं लागेल लुंगा होय की, माजल्यानंतर कसं टाकून द्यायचं. ह्या इकडे कोपऱ्यात चांगलं आहे. बाहेर परसाळा म्हणायचं निघेल ते निघेल का. या मामाने घेतलंय काढायला ज्वारी आमची. गेल्या वर्षी पाऊस होता तेव्हा चांगली आलती. 2-3 वर्ष झालं ज्वारीच करत नाही. गेल्या वर्षी उडीत पेरला, काढलाच नाही. आता बघितले नाही, हरभरा पेरला तर त्याला पाणीच नाही. शेजाऱ्याला एक येडा मागितलं तर पण ती म्हणलं लागतंय आम्हाला. लागतंय म्हणल्यावर काय आपल्या लोकांवर बळजबरी आहे का? लागतंय मग तुम्हाला रोज नको असं झाले. एवढं काढायचं राहिले. आता ही इकडचं काढून झाले, काढून पेंड्या बांधून झाले. ते लय खर्च केला पण काय उपयोग नाही झाला. असं काम झालं. काळ्या आईला दोष देऊन उपयोग नाही, फक्त पाऊस पाणी नसल्यामुळं हे झालेलं. आता एवढं राहिले काढायचं बाटू काय इकडे नुसतं. खायला सुद्धा इथं वासनेची आली लय आहे. ते शिर्डीला जनावरांनी. नुसतं बारीक बुंगरं ज्वारी आली नसते. पण असं बारीक आहे. पण आता ते काढावं लागणार. काढल्याशिवाय तर तसं टाकून कसं द्यायचं. काढल्याशिवाय मोडल्याशिवाय भाग नाही. अजून किती खर्च तर झाला आहे, पण काय करायचं, नाही इलाज आहे. सांगून पण उपयोग नाही. आता पेरणी हिंमत चांगली झाली होती, पण पेरणी हिंमत चांगली झाली पण काय झालं, पाऊस पेरल्यावर कसलाच पाऊस पडला नाही परत. कसला म्हणजे कसलाच नाही. आणि त्याच्यामुळं हरभरा तर काय, त्याला घाट काढायला पण ते सगळं पोगच आहे. किती मोठं हरभरा जवळ ह्याला सगळं 4-5 एकर रान पेरायला केलेलं बी. दुसरं रान जवळजवळ 35-36 हजार रुपये खर्च झाला आहे. आता काढायला 7-7.5 हजार रुपयाला काढायला दिलं आहे. पेरणी ही सगळा विचार केला तर काय परवडते का? पण काय पेरण्यानं खरंच पाण्याशिवाय शेतीचं काही खरं नाही बरं का. पाणी महत्त्वाचं आहे. पण त्या म्हातारी काढते ती 2 जण. बघू आपण काय करते ती, काय नाही ती, कशी काढते ती, किती झाले किती नाही त्यांना विचारू. लय अवघड आहे शेतीचं. पाण्याशिवाय काही खरंच नाही. आशाने केलं म्हणलं यावर्षी घराचाही खर्च झाला आहे, काहीतरी हातभार लागल. आणि विहिरीचं प्रकरण दिलंय तर अजून त्याचं ढवळच्या सरपंचाकडे गेलो तर ते म्हणले तुमच्याकडे. मग त्यांनी नाहरकत सगळं म्हणजे कागदपत्र संच सगळा तयार करून दिला. तर म्हणले योगेशचं कसं काय नाव आलं नाही, आणि त्यांच्याबरोबरच्या 16 एरी मंजूर झाले ते, आणि त्यांचं कसं काय नाही अजून. तर काय बघू, शेवटी कसं असतं, गरीबाचं काही चालत नसतं म्हणते ते, असं काम आहे.
हे का मस्त पहिलं मी सगळं काढायचं बरं का एकटाही, पण आता मला बी होत नाही, दम भरते, धापेचा त्रास आहे, ॲलर्जीचा त्रास आहे. आता हीच 2-3 पाया लावून मोडून घ्यावं लागन, आणि मोडून घेतलं म्हणजे आपलं मग काय पोताडे 2 पोताडे होतील ती होत्याने. कडब्याचा भाव कसा आहे कसा नाही हिकून टाकायचं लगेच, काय निदान काय गेलेलं त्याच्या निमक आहे ना, मग आता काय करायचं, नाही इलाज आहे त्याला. तरी आलेल्या हरवर पुन्हा पाळी घालायला रोटरायला लागतेच तेवढं. काढायचं राहिलंय अजून जरा. ऊन लय पडलंय, मोबाईल उन्हात गरम व्हायला लागलाय, त्याच्यामुळं काही काही ठिकाणी लुंगा बरं बघून बरं आहे बरं का. कसल्या बघा पाऊस नाही, कसल्या बळी पडले ते राहणार हे, पाय जायच्या बळी पडले ते बघा. इतकं रान पाण्याला आलेलं आहे, कसले बळी पडले ते बघा. ह्या रान चांगलं, सगळं चांगलं आहे, फक्त पाणी वाचून जाते बघा, दुसरं काही नाही. सगळ्या रानात 1000 सुद्धा बाटूक निघत नाही. बघा कसले बळी पडले ते. काय ज्वारीच पोतड 2 पोतडी होईल तेवढाच आधार. मला सुद्धा उन्हाचा दम भरला आता. हो का, ही बाटूक असतं तर किती, हीच कडबा किती मोठा झाला असता, ही बाटूक असतं तर. काय करायचं ह्या रानात, अहो लय कडबा निघायचा ह्या रानात. रान चांगलं आहे, पण उगवण बी चांगली झाली व, पण पेरल्यावर पाऊस नाही व पडला. लोकांकडे दुनियात सगळ्या पुरा आलं आणि इकडे पाऊस नाही. त्या तुकड्यात तर किती दाट निघला होता कडबा, कसला बाटूक आहे त्याच्यात. ह्याच्यात जरा लुंगा बघून बरा आहे बघा जरा. ह्या तुकड्यात सगळ्याच लुंगा बघून बरा आहे. आता तिकडे राहिलेलं ते लुंग्याच आहे, थोडं राहिलेलं ते. पाऊस जर झाला असता का मग लय झाला असते, पण काय करावं. 10-12 पोती ज्वारी होती पाऊस काळ असल्यावर सगळं. पावसात आता सगळ्याच तसं झालं. आपलं ज्वारी लय होती, काही नाही शेतकऱ्याला तर परवडत बघा, लय अवघड आहे. शिरसाव बागात का 1 नंबर ज्वारी, पण असं तुमच्यावर झालंय बरं का ते. वासनेचं याल कसलं खायला हिरवं गार नुसतं राहणार. आणि मित्रांनो, ही वासनेची याल जी आहे का ते आमचा देवा खाय, वासनेच्या यालाचा देवा काय आमचा काही तुम्हाला दाखवतो काही. ही वासनेची याल काढते ती, आणि हे काढून ह्याची चुंबळ म्हणजे अशी चुंबळ करते ती, आळं करते ती, आणि ती आळं गोल आळं करून ती मडपात लग्नात बांधते ती. चला आता चाललोय घरी. त्यांचं पैसे म्हणत होते द्यायचं, मग तर त्यांनी कष्ट केले म्हणल्यावर पैसे देणं भागच आहे आपल्याला. त्यांना म्हणलं पैशाचं नका टेन्शन घेऊ, तुम्हाला पैसे पोच करतो मी, पैशाचं काय सुद्धा टेन्शन घेऊ नका म्हणलं. चाललोय आता घरी, आईला जेवायला द्यायचे. माझा सोमवार आहे. 2 चपात्याची कणिक ठेवली होती फ्रीजमध्ये कालची, 2 चपाती आईला केल्या आणि वरण केलं थोडं, काढून ठेवलंय. म्हणले मी म्हणलं मीच नाही आलो तर हाताने घेऊन खा म्हणलं, तिथं ठेवलं. या अशा पद्धतीने मित्रांनो आमची शेती आहे बघा. पाणी नसल्यामुळं पाण्याअभावी शेती जाते. या शेती एवढं खाय ही तर वैसच आहे. मलाच काढावं लागेल, ही काय त्याच्या बोलीत नाही त्या माणसाच्या. शेजाऱ्याचा ऊस चांगला आलाय, त्यांचं काय विहिरीला पाणी आहे त्याच्यामुळं दिले यार. सगळं झालंय, पण आता कधी मुहूर्त लागतोय कोणाष्ट त्याला हिरीला. अजून ती काही प्रकरण झालं नाही किंवा काय झालं नाही, असं झालंय.
लय ऊन लागायला लागलं. हिरीला पाणी आहे, टचून हिरीला पाणी. ऊस तुटून गेला, हिरवागार आलाय परत ऊस. सायो. चला मग कडबा पाऊस वाचून कडबा गेला, काळ्याची ओटी भरली. एका मुळीवर धान आले नुसतं. कसलाच टिपकाच नाही पावसाचं. ज्या एका मुळीवर धान आले तर काय म्हणायचे. चला मित्रांनो, पाण्याशिवाय काय खरं नाही. बघू आता घरादाराचं ह्या वर्षी झालंय, पुढच्या वर्षी नक्कीच पाण्यासाठी काहीतरी प्रयत्न करू. कारण केल्याशिवाय भाग नाही. कारण बेमाप खर्च होतो नुसतं शेतात. आशाने केलं पण आशाची दुर्दशा होती. असू द्या मित्रांनो. कसा वाटला व्हिडिओ आमच्या शेतातला कडबा हे कसा वाटला, किती बळी पडल्या त्या बघितल्या ना तुम्ही मोठ्या मोठ्या. कसा वाटला कसा नाही नक्की कमेंट करून सांगा. आणि कुणाकुणाला वाटतं योगेश भाऊच्या लवकर असा ऊस व्हावा पाणी होऊन. तुमची सगळ्याच्या साथीनं संगतीनं होणारच आहे नक्की एक ना एक दिवस. चला मित्रांनो, भेटू पुढच्या वेळी. तोपर्यंत धन्यवाद. बाय.